माझं सौभाग्य भाग 70. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा झोपेतून उठते. माझं डोकं इतकं जड का लागतंय? मधुरा, झेपत नाही तरी घेण्याची भारी हौस आहे तुला. 3-4 ग्लास घेतलीस तू वाईन. डोकं दुखणार नाही तर काय होईल? हे कुठे गेलेत? जॉगिंगला गेले असतील. लिंबू पाणी तर करून ठेवलंय, जरा घेते म्हणजे बरं वाटेल. थोडं लिंबू पाणी पिल्यावर ती तिथेच बेडवर टेकून काल काय काय झालं ते आठवत बसते. हे बार्बी डॉल, असं ओरडतच अवी, प्राजू आणि अभि तिघही तिच्या बेडरूम मध्ये आले. गुड मॉर्निंग एव्हरीवन. ते लिंबू पाणी काय घेतेस? कॉफी घे की, गरमागरम बनवलीये मी. अवी म्हणतो. पिलू, तू खरंच मोठी झालीस का आता? काल पहिल्यांदा तू स्वतःसाठी बोललीस, खूप बरं वाटलं मला. अभि म्हणतो. दादा, पण मी जास्त बोलले का? नाही ग, खरं तेच बोललीस. तुला रिग्रेट करण्याची काहीच गरज नाहीये. पण विक्रांत, तो रागावला तर? त्याला पण हेच एक्सपेक्ट होतं. अवी म्हणतो. मला जास्त काही आठवत नाहीये रात्रीचं. मी रागात अजून 1 ग्लास घेतला, मग त्याला काहीतरी बोलले हे नक्की आहे, पण काय तेच आठवत नाहीये. डॉल, जाऊ देत ना, आपण जीजला करूयात हँडल. पण तू जे काही सुनावलंस ना तिला, भारीच होतं. चांगले शालजोडे मारलेस की तिला. जाने मन, मला त्यांना सुनवायचं नव्हतं, पण मला राग कंट्रोलच नाही झाला. अगं, नेहमी का ऐकून घ्यायचं आपण? आता आपली काही चूक नाहीये. त्या नीट बोलल्या तर आपण पण नीट बोलायचं, समजलं का तुला? जान, तू लगेच हायपर होतेस बर का? हो ग डॉल, तुझ्यासारखं नाही जमत मला. जे काही असेल ते डायरेक्ट तोंडावर. तरी बघू जमतंय का? बरं बाई, तुला जसं जमेल तसं कर. मला तर नीलदाचं टेन्शन आलंय. त्याला वाईट वाटलं असेल ना, मी त्याच्या बायकोला असं बोलले. तू समजूतदार आहे पिल्लू, घेईल की समजून. चल बरं, फ्रेश हो, अजून खूप फिरायचंय आपल्याला. मुग्धाला इकडचं झू आणि गार्डन दाखवूयात ना? हो अवी, चल मी आलेच आवरून. मधुरा फ्रेश होऊन बाहेर आली. नी लेंथ ड्रेस घातला होता, केसांची 1 साइड वेणी, कानात छोटे टॉप्स, गळ्यात नाजूक मंगळसूत्र, हातात हँड मंगळसूत्र, बोटात रिंग्स, सिंपल मेकअप, डोळ्यात काजळ आणि ओठांवर हलकीशी लिपस्टिक. खूप गोड दिसत होती ती. तो तिलाच निहाळत होता. या 3-4 वर्षात तिच्या निरागसतेमध्ये किंचितही फरक पडला नव्हता. निघायचं विक्की? चल. तुम्ही रागावलात का माझ्यावर? नाही, मी कशाला काही बोलून तुझा तापलेला तवा अजून गरम करू? म्हणजे? अहो, मी रात्री काही बोलले असेल तर सॉरी. मला तुम्हाला दुखावण्याचा काहीच हेतू नव्हता. शोना, मी कुठे काही बोललोय का? मग बोला की घडाघडा. माणसांचा जीव इथे टांगणीला लागलेला असतो आणि उगाचच पॉज घेत बसतात. बच्चा, असं नाही वाटत का की खूप बोलतीयस तू कालपासून? काही ऐकून घ्यायची कॅपॅसिटी ठेवत जा की जरा. सॉरी. बेटर. तू काल जे बोललीस ते ठीक होतं, पण तुझ्या बोलण्यातून ॲरोगसी नाही दिसली पाहिजे मला. इज दॅट क्लिअर? मी लक्षात ठेवेन. आवरलं असेल तर चल, निघायचंय. राग आला का यांना? मी तंद्रीमध्ये जास्तच बोलले आता. नाही, विक्रांत माझ्यावर तसे रागवत नाहीत, पण आत्ता किती रूडली बोलले. म्हणजे चूक माझीच होती. लवकर सॉरी बोल मधुरा. अगं पळ, ते गेले सुद्धा. अहो थांबा ना. ती पळतच बाहेर आली. तोवर सगळे आवरून खाली आले होते. मग गपगुमान बसमध्ये बसायला गेली ती. तुम्ही सगळे जा पुढे, मी आणि रश्मी मागून येतो. हे मुग्धाचं दूध आणि बाकीचं सामान. नील म्हटला. पण नीलदा. मधुरा, तो सांगतोय ना, चल बस गाडीत. मधुरा, नो बच्चा, नो शोना. राग खूपच आहे वाटतं. ती मनातच बोलत मुग्धाचं सामान घेऊन गाडीमध्ये बसते. विकी आणि अवी पण एकत्र बसतात. मधुरा आणि आसावरी मुग्धाला घेऊन बसतात. विलामध्ये. नील, काल जे काही झालं त्यासाठी सॉरी. मला नाही राहिलं भान कशाचं. ठीक आहे रश्मी, पण तुझा प्रॉब्लेम नेमका कोणासोबत आहे? मधुरा, प्राजक्ता, अविनाश, अभि की विकी? सगळ्यांशीच आहे. त्यांना बघितलं तरी मला मागचं सगळं आठवतं. म्हणून मनात आलं तरी मी बोलू शकत नाही त्यांच्याशी. रश्मी, मग त्यांचंही असंच असेल ना? त्यांच्यापेक्षा तू दिलेल्या जखमा जास्त खोल आहेत. विकीने त्याची बायको, त्याचा जीव गमावला असता. वेगळं काही सांगायला हवं का मी तुला? मधुराशिवाय नाही राहू शकत तू, आणि अभि तर भाऊच आहे तिचा. त्या रात्रीसाठी मधुराने विकीला माफ का केलं? हा प्रश्न एकदा तू विचारला होतास ना? तर विकीने तितका पश्चाताप केला होता, प्रायश्चित्त घेतलं होतं. म्हणून मधुरा सगळं विसरू शकली. इतकं सोपं नव्हतं अगं ते. तसं तू लगेच विसरून जा असं नाही म्हणणार मी, पण असं एकटं राहून तुला आणि पर्यायाने मलाही त्रास होतो रश्मी.
तुला एक पाऊल पुढे टाकावं लागेल. मोठी आहेस तर मनाचा मोठेपणा दाखव. तुला एक सांगतो, तुला तुझ्या घरच्यांची काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. त्यासाठी मी समर्थ आहे. मी प्रणोतीची सगळी जबाबदारी उचलेन. तिला तिच्या चुकीची जाणीव झालीये. फक्त आता तू माझ्या म्हणजे आपल्या घरच्यांचा थोडा तरी विचार कर. मनात खूप ओझं घेऊन जीवन जगता येत नाही रश्मी. मी करेन प्रयत्न. रश्मी, तू स्वतःला एकटी नको समजूस. मी आहे तुझ्यासोबत आणि नेहमी राहीन. नील, ती रडतच त्याला मिठी मारते. रश्मी, झालं ते सगळं विसर. खूप जगायचंय आपल्याला अजून. या सगळ्यातच अडकत राहिलो तर पुढे कसे जाणार? नील, आय एम सॉरी. मी तुम्हाला खूप दुखावलंय. जाऊ दे ग, तुझा हक्क आहे तो. चल, जायचंय ना फिरायला. सगळे झू मध्ये मुग्धाला अॅनिमल्स दाखवत होते. तिला गमी आणि एकमेकांना प्राण्यांच्या नावाने जास्त चिडवत होते. छोटी पिल्लू पण आवडीने सगळं निरखून बघत होती. मधुरा, ते कांगारू बघ की किती भारी आहे. हो रे आशू, छान आहे. तुझ्यासारखंच आहे ना? म्हणजे माझ्या इतकं गोड आहे का? नाही, ते कसं सारखं आपल्या आईच्या कुशीत असतं तशी तू विक्याला चिकटलेली असतेस. आशू, झाला या दोघांचा ड्रामा सुरू. आसावरी म्हणते. मधुरा सगळ्यांच्या नकळतपणे विकीचा हात धरून त्याला दुसऱ्या बाजूला घेऊन आली. मधुरा, काय हे सगळं? सॉरी ना, मला तुम्हाला हर्ट नव्हतं करायचं. चुकून बोलले मी. ठीक आहे ना मग. तो इकडे तिकडे बघत म्हणतो. मग तुम्ही मधुरा का म्हटलात मला? कारण तुझं नाव येते म्हणून. पण मला बच्चा शोना म्हणलेलंच आवडतं ना. हो का? मग माझी बच्चा असं नव्हती बोलत माझ्याशी. मी तुमचीच आहे ना. थोडंसं बोलण्याच्या ओघात बोलून गेले. सॉरी ना, वाटलं तर कान पकडते. पण उठाभाषा घरी गेल्यावर काढते. म्हणजे या ड्रेसमध्ये नाही येणार ना. मधुरा, सॉरी ना. मी लहान आहे ना. घ्या ना ऍडजस्ट करून. माझा संदीप दादा बोलला होता ना तुम्हाला, मी छोटी आहे, काही चुकलं माकलं तर समजून घ्या. तो तिला निरखून बघत होता म्हणून बोलता बोलता ती गप्प झाली. चला, स्वतःची चूक झाली की तू नेहमी लहान होतेस. केलं मग मला माफ? नाही. का? इतक्या वेळा बोलले मी सॉरी. ती सुद्धा तोंड फुगवून तिथेच उभी राहते. आज रात्री बघून घेईन मी तुला. तो गालावर किस करून पुढे निघून जातो. विक्रांत नेहमी मला बोलण्यात अडकवतात राव. नील आणि रश्मी पण त्यांना जॉईन होतात. सगळे वृंदावन गार्डनला येतात. मुग्धाला खाली सोडून तिच्या आजूबाजूला सगळे खेळू लागतात. तीही खळखळून हसत सगळं काही एन्जॉय करत होती. अवी, मधुरा, आशू, प्राजू, आसावरी अगदी लहान मुलांसारखे पकडापकडी खेळत होते. खूप वेळ ट्राय केलं तरी मधुरा काही आशूच्या हाताला सापडली नाही. यार विक्या, काय खायला घालतोस हिला? कसली चप्पळ झाली ही. नवरा ट्रेनर आहे माझा. मधुरा विकीच्या खांद्यावर हात ठेवून दोन्ही भुवया उंचावून त्याला अभिमानात सांगत असते. राहू दे चिडकी, आधी किती छान होतीस, गोड गुलाबजाम सारखी. आता नुसती तिखट मिरची झालीयस. आशू, तू नेहमी मलाच का बोलतोस? अहो, सांगा ना याला. आशू, गप ना. ओह माय गॉड, हा डायलॉग ऐकण्यासाठी कान तरसले होते माझे. मला तर वाटलं तू विसरून गेली, पण काही गोष्टी न विसरण्यासारख्या असतात, है की नाही? विक्या, तू कितीही बदल हिला, ही सवय नाही मोडू शकणार तू तिची. मी नाही, पण बच्चा तुला नक्कीच मोडे ना आज. मधुरा रागातच त्याला मारायला मागे धावते. दुपारी जेवण करून सगळेजण सेंट फिलोमेनाज कॅथेड्रल चर्चमध्ये जातात. आजूबाजूची हिस्टॉरिकल प्लेसेस बघतात. रश्मी जुजबी का होईना सगळ्यांशी बोलत होती. थोडं शॉपिंग करून ते घरी परततात. तिसऱ्या दिवशी कुर्गसाठी निघतात. हवेत गारवा जाणवत होता. पहाटे लवकर निघाल्यामुळे बरेच जण पेंगत होते. मधुरा विक्रांतला टाईट हक करून झोपली होती. बच्चा, उठ ना, बघ ना बाहेर किती छान आहे. नको, मला झोप आलीये. शोना, किती ती झोप? बाहेर आल्यावर तरी कमी झोपत जा ना. तुमच्यामुळे माझी झोप नाही झाली. खूप त्रास दिलात तुम्ही रात्री मला. मी बोललो होतो आधी हे. जाऊ द्या, तुम्ही खूप दुष्ट आहात. ती पेंगलेल्या आवाजात बोलत असते. आणि हो, ती दाढी अजून थोडी वाढवा, खूप टोचते. शोना, कोणी ऐकलं तर काय म्हणतील? आणि वाढवा काय? कमी करा असं म्हणायचंय का तुला? नाही हो, ते छोटी छोटी केस आहेत ना, ते खूप टोचतात. त्यापेक्षा लांब बरे. गालाची आग होतीये माझ्या. सॉरी पिल्लू, उठ ना बच्चा, मला एकट्याला असं बोर होतंय ग. मला भूक लागलीये विक्रांत. सांगितलंय ड्रायव्हरला, थोड्या वेळाने आपण ब्रेकफास्ट करू. निसर्गाचा आस्वाद घेत ते फिरत होते. तिथला ॲबी वॉटरफॉल, नंतर तल कावेरी. 2 दिवस नुसता धिंगाणा. यावेळी रिसॉर्ट बुक केला होता, प्रत्येकाला स्पेस देण्यासाठी. एक दिवस सगळ्यांनी आपापल्या पार्टनरसाठी ठेवला होता.
रिलॅक्सिंगसाठी. विकी, किती सुंदर आहे ना हे सगळं. आजचा शेवटचा दिवस, उद्या परत आपल्या घरी. मी खूप मिस करेन हे सगळं. परत येऊ ना आपण शोना. पण आता सगळे जातील विकी. मधुरा बास. कॉफी घेणार? नाही, वाईन घेईन. वेडी झालीयस का? दुपारे. हो आहे मी वेडी. मग काय कराल? घेऊयात ना. तुम्ही आधी स्वतःहून मला देऊ का विचारायचात ना. आता लाडच नाही करत माझे. बरं बाई, इमोशनल डायलॉग मारू नकोस. दोघंही वाईन घेत असतात. मधुराला आता चढत असते, म्हणजे तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून आता ती भरकटत बोलणार हे नक्की होतं. मधुरा, चल बास कर आता, तुला जास्त झालीय. विक्रांत, तुम्ही माझ्यावर प्रेम नाही का करत? चढली हिला खूप. आता बसा ऐकत. नाही, मी ना हिची जरा खेचतो, बघू काय म्हणते. तू आता त्रास देतेस ना, म्हणून नाही करत तुझ्यावर प्रेम. मी कधी दिला त्रास? मी तुमचं गोड पिल्लू आहे ना, तुम्ही मागे म्हणाला होतात. ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते. हो आहेच. मग माझे पहिल्यासारखे लाड करायचे, समजलं? शोना, तू तेव्हा लहान होतीस म्हणून जास्त पॅम्पर करायला लागायचं. आता तू मॅच्युअर्ड झालीयस. मी अजून पण लहानच आहे तुमच्यापेक्षा. म्हणजे मी ना सगळ्यांपेक्षा लहान आहे, हो की नाही? हो आहेस ना. गरजेनुसार लहान मोठी होत असतेस तू. विकी, आपण बेबी प्लॅन करूयात ना. हिला सांभाळता सांभाळता मी वकिलाचा जिम ट्रेनर झालोय. अजून बाळ झाल्यावर तर काय होईल देवच जाणे. मला ना मुग्धाला बघून आपलं पण बाळ असावं असं वाटतं. आता 4 वर्ष होतील ना आपल्या लग्नाला. आपल्यात आता कोणीतरी असावं ना लुडबुड करणारं. सारखं वाटतं मला असं. ज्या तिसऱ्याचा त्रासही गोड वाटेल. तू अशी ड्रिंक केलीस तर त्याला कोण सांभाळेल मग? मी नाही करणार तेव्हा, प्रॉमिस. पण मला हवंय बाळ. बस फक्त अजून 2 वर्ष, मग करूयात प्लॅन. तुम्ही इतके न्यूट्रल कसे राहू शकता हो? तुम्हाला नाही आहेत का फिलिंग्स? मला आई व्हायचंय. तुम्हाला मुग्धाला बघून नाही वाटत का आपण आई बाबा व्हायला पाहिजे? वाटतं ना शोना, पण आत्ताच्या घडीला आपण सेटल नाही आहोत, म्हणून थोडे दिवस अजून. तुम्ही ते अकॅडमी सोडून द्या, मग जॉब बघा. मी पण जॉब करेन, म्हणजे होऊयात ना आपण सेटल. नको, बघतो मी. नेहमी स्वतःचं म्हणणं खरं करता तुम्ही. मी मोठी आहे ना मग. आत्ता थोड्या वेळापूर्वी तू लहान होतीस. ते मगाशी झालं, आता मोठी झालीये मी. विकी, डान्स करायचा आत्ता? नको बच्चा. चला ना करूयात, मजा येईल. ती त्याला ओढतच उभं करते. क्रेझी असं तेलगू गाणं लावते ती. मधुरा, अगं मला नाही येत, तू कर ना, मी बघतो. असे कसे हो तुम्ही? माझ्या नवऱ्याला डान्स आलाच पाहिजे. तुझा अतरंगी हट्ट नकोय मला. नको म्हणत असतानाही ती त्याचे हात हातात घेऊन त्याच्या भोवताली नाचत असते. कसला आवाज येतोय म्हणून आशू आणि अवी बघायला आले. ते दोघं नॉक करत होते, पण म्युझिक लाऊड होतं म्हणून यांना लवकर आवाजच जात नव्हता. त्यांना बघून बाकीचे पण जमा झाले. नील, विक्या दरवाजा उघडत नाहीये, आवाज येतोय फक्त. आशू म्हणतो. रेस्ट करत असतील आशू, तू का डिस्टर्ब करतोयस? असावरी तू गप्प बस. इतक्या मोठ्या आवाजात कोणी झोपतं का? घाबरून सगळे बाहेरून आवाज देत असतात. बच्चा बच्चा, कोणीतरी आलंय, जरा शांत बस. आता कोण आलंय आपल्याला डिस्टर्ब करायला? जा, नाही जायचं. शोना, चुप बस इथे, मी बोलल्याशिवाय उठायचं नाही. ती एक ओठ बाहेर काढून तिथेच बसते. विकी दरवाजा उघडतो तसे सगळे ओरडतच आत येतात. विकी, इतका वेळ लागतो का? तुफान मिल कुठे? आशू. मधुरा, काय झालं? हा विकी बघ ना, रागावतो मला. आशू, शी इज ड्रंक, सो मी हँडल करतो, ओके? जाने मन, आपण डान्स करूयात. असावरी तू पण ये, आणि आशू तू पण ये, ठीक आहे? बच्चा, तू बस बरं तिथे. नाही, मी नीलदा आणि अभिदाला नाव सांगे ना तुमचं. बघ ना अभिदा, हा रागवत असतो मला नेहमी. मला असे मोठे मोठे डोळे दाखवत असतो. अवघडे यार विक्याचं. आपण पण नाचू, हो की नाही अवी, आसावरी? मधुरा, चल बाहेर रेन डान्स करू, आशू म्हणतो. हा चल चल. बाहेर थंडी आहे आशू. गपरे विक्या, काही होत नाही, आम्ही डॉक्टर आहोत. सगळे बाहेर चाललेले असतात. ओ रश्मी वहिनी, चला की. मधुरा तिच्या तंद्रीतच रश्मीला आवाज देऊन तिचा हात धरून बाहेर आणते. सगळी गँग झिंगाट स्टाईलमध्ये नाचत असते. मधुरा विकीला उचलून घे म्हणून हट्ट करते. तिला उचलून घेतल्यावरच गप्प बसते ती. सगळे तिचा आधीचा बालिशपणा बघून हसू लागतात. आशू, आसावरी, प्राजू आणि अभिही त्यांची ही स्पेस एन्जॉय करत होते. नील आणि रश्मी मुग्धा लहान असल्याने बाजूला उभे राहून यांच्याकडे पाहत होते. बिच्चारा अवी अजूनही सिंगलच होता.
म्हणून सगळे आळीपाळीने त्याच्यासोबत नाचत होते. यांच्या मस्तीवर रश्मी पण हसत होती. थोडी उसंत घेऊन सगळे पुन्हा नाचत होते. मधुरा आणि प्राजू त्यांचा गणपती डान्स करायला विसरल्या नाही. आजूबाजूचे पण त्यांना बघत होते. पण हू केअर्स. काही वेळाने विकीने जाऊन पाणी बंद करायला लावलं. आधीच जास्त झाली होती, त्यात नाचून तिला जास्तच भिणल्यासारखं होत होतं. तिच्या नशेत तिने रश्मीला पण नाचायला आणलं आणि हात धरून नाचायला लावलं. स्वतः तिच्यासोबत नाचत होती ती. सगळे आपल्याच नादात होते. रश्मीला आधी तर वेगळं वाटलं, पण नीलही आला होता नाचायला, म्हणून सगळे नाचायला लागले. अविने मुग्धाला घेतलं होतं. नाचून दमल्यावर कॉफी पिऊन सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले आणि त्यांनी चेंज केलं. संध्याकाळचं जेवण झाल्यावर बॉनफायर करून सगळे गप्पा मारत होते. आता सगळे निघून जाणार म्हणून ती जरा अपसेट होती. उद्यापासून फक्त ती आणि विक्रांत आणि त्यांचं लाईफ सुरू होणार होतं. रात्री खूप वेळ सगळे गप्पा मारत होते. विकी आधीच झोपलेला होता. खूप लेट येऊन ती त्याच्या शेजारी झोपली. थंडी वाजत होती म्हणून त्याला बिलगून झोपली होती ती. सकाळी चेकआउट करत परत सगळे बँगलोरला येतात. बाकीचे तिथूनच फ्लाईट घेऊन पुण्याला परत गेले. जाताना रश्मी हसून तिला बाय म्हटली. भरलेल्या डोळ्यांनी विक्रांत आणि मधुरा दोघंही फ्लॅटवर परत आले. आल्या आल्या तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं. रात्री विक्रांत तिला म्हणतो, शोना जेवण करून घे चल. नको, मला भूक नाहीये. असं कसं? दुपारी पण तू जेवली नाहीयेस. आजारी पडशील. जेवण करून थोडं शतपावली करू चल. नको ना, खरंच. सगळे गेलेत ना म्हणून तुला असं वाटतंय बच्चा. मला खूप आठवण येते हो सगळ्यांची. मला सोडा ना त्यांच्याकडे. चला जाऊयात ना आपण. बच्चा का हट्ट करतीयस? हट्ट नाही, पण नाही आवडते मला इथे. करतीये ऍडजस्ट, पण नाही होत तर काय करू? ते आज गेलेत ना म्हणून तुला असं वाटतंय. उद्या होशील नॉर्मल, तुझं रुटीन सुरू झालं की. पण विक्रांत. मधुरा, बास झाला विषय. उगाच चांगला दिवस खराब करू नकोस. 5 मिनिटात तयार होऊन जेवायला ये. ती रागात येऊन जेवण करून झोपी जाते. दोघांचं बॅक टू नॉर्मल लाईफ सुरू झालं होतं. अकॅडमीमुळे त्याचं वकिलीकडे दुर्लक्ष होऊ लागतं, म्हणजे तितका वेळ त्याला मिळत नसतो. 1-2 केसेस हातातून गेल्यावर त्यालाही फ्रस्ट्रेशन येऊ लागतं. आतून अशांत असला तरी मधुरासमोर तो सगळं काही शांत आहे असंच दाखवत होता. मधुराचं फर्स्ट सेमिस्टर ती डिस्टिंक्शनने पास होते. दुसरं सेमिस्टर पण चालू होतं. मधुरा आज दीला भेटायला आली होती. दी, कशी आहेस? मी छान. मी पास झाले, ते पण डिस्टिंक्शनने. दोघी मस्त गप्पा मारत बसतात. संदीपला पण व्हिडिओ कॉल करून त्याच्याशीही बोलून घेतात. तो सुद्धा मधुराची प्रोग्रेस बघून खुश असतो. दी, मला असं वाटतंय की विक्रांत माझ्यापासून काहीतरी लपवतात. म्हणजे ते खूप वैतागलेले असतात ग. अकॅडमीमध्ये जॅकला परवा खूप झापत होते. परी, त्यालाही हे सगळं नवीन आहे ना ग. दी, मला जॉब बघ ना. मला पण काहीतरी करायचंय घरासाठी. तसं पण माझं कॉलेज संध्याकाळी 6 ते 8 असतं. पण पिल्लू, विक्रांत, त्यांना मी समजावते ना, ऐकेल तो माझं. माझ्या कंपनीमध्ये HR ची ओपनिंग आहे. तुला अनुभव तर आहे. तिथे करशील का? करेल ना. मला 1 वर्षाचा अनुभव आहे. बरं दी, मी कधी येऊ इंटरव्ह्यूला? एकदा जीजूला विचार ना, मग बघूयात. ओके, थँक्स दी. चल मी निघते. विक्रांतला पटवायचंय मला. पिल्लू, सुधार की ग. विक्रांतला मी अशीच आवडते दी. बरोबर नाव ठेवलंय त्याने तुला, बच्चा.